नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड येथून शहागड ग्रामपंचायतीतील कथित अनियमितता. चौकशी समितीच्या कारवाईत विलंब, नागरिकांचा संताप. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे शहागड ग्रामपंचायतीमध्ये विविध शासकीय योजनातील खर्चात कथित अनियमितता व अपहार झाल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा समोर आल्या असून या प्रकरणी गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या कारवाईत विलंब होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तक्रारीनुसार ग्रामपंचायत शहागड व जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये प्रत्यक्ष काम न करता केवळ कागदोपत्री कामे दाखवून निधी उचलण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित प्रशासनाकडे सविस्तर लेखी तक्रार सादर करण्यात आली होती. दरम्यान शहागड विकास युवा संघर्ष समितीच्या वतीने 16 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी 4 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करून प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. समितीला 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र आदेशानंतरही आजपर्यंत चौकशी समिती गावात न आल्याचा व प्रत्यक्ष पाहणी न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने प्रकरणाकडे दुर्लक्ष करून शहागडकरांची फसवणूक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी ॲडव्होकेट गणेश शिंदे, संतोष हरेर, इम्रान पठाण, जावेद बागवान, संभाजी पवार, शोहेब सय्यद, नजीर शहा, संजय उंबरे, सलीम बागवान, नारायण हरेर, विजय पुरभे, आसेफ कुरेशी, राजू परदेशी, शफीक सय्यद, अफझल सौदागर, गणेश राऊत, निसार कुरेशी, जुनेद तांबोळी, ऋषी देव्हडकर, आबासाहेब पवार, कलंदर शहा, मुंतजिम शेख, पिराजी जाधव, हरिभाऊ काळे, बंडू केसरे, खुद्दू सभाई शेख, मुजीब शेख यांच्यासह शहागड विकास युवा संघर्ष समितीच्या सदस्यांनी केली आहे. तक्रारदारांच्या मते गावातील नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाने पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती लवकरात लवकर जनतेसमोर आणावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे करण्यात आली आहे. लोक आत्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. सर, मला सांगा, तुम्ही जे भ्रष्टाचाराच्या संदर्भात उपोषणला शहागडला बसले होते त्या संदर्भात काय सांगाल, सविस्तर घटना आणि काय त्याचा पाठपुरावा आतापर्यंत काय सांगाल त्याबद्दल? हे बघा, आमच्या मौजे शहागड तालुका अंबड येथे जी आमची ग्रामपंचायत आहे त्या कार्यालयामार्फत किंवा जिल्हा परिषदच्या ज्या काही योजना असतील, महाराष्ट्र शासनाच्या ज्या अन्य योजना असतील त्या वास्तविक पाहता गावामध्ये न राबवता फक्त त्याचा निधी उचलून अपार खूप मोठ्या प्रमाणात अनियमितता अपार झालेला आहे. आणि ही बाब आमच्या लक्षात आल्यानंतर संपूर्ण गावकऱ्यांच्या व शहागड युवा संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्वांनी त्यामध्ये वारंवार सविस्तर अशा तक्रारी कन्सर्न डिपार्टमेंटला केल्या होत्या. परंतु त्याची कुठलीही अशी ठराविक अशी वास्तविक दखल न घेतल्याने आम्ही दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून ते 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत 3 दिवस आमरण उपोषण माझ्या सहकाऱ्यांसह मी शहागड येथे केलं होतं. आणि त्या उपोषणच्या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषदची जी त्यावर एक समिती नेमण्यात आली, उच्चस्तरीय समिती नेमण्याची आमची मागणी होती आणि ती मान्य करून जिल्हा परिषदचं आम्हाला एक पत्र देण्यात आलं. त्यामध्ये 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आणि त्याचं अध्यक्षस्थान डेप्युटी CEO पवार साहेब आहेत त्यांच्याकडे होतं. परंतु आणि सदर समितीने सदरची चौकशी करून 5 दिवसात अहवाल दाखल करण्याचे त्या पत्रात नमूद केले होते. परंतु आज त्या गोष्टीला 1 महिना होऊन सुद्धा कन्सर्न समिती शहागड येथे आली सुद्धा नाही आणि असली कुठलीही चौकशी सुद्धा त्यांनी केली नाही किंवा आम्हाला जे पत्रव्यवहार केला होता त्याची त्यांनी पूर्तता केली नाही. यामुळे आम्ही आमची फसवणूक झाल्याबाबत CEO साहेबांना जे काय पवार साहेब आहेत त्यांना 11/3 भेट घेऊन
जी सविस्तर जे आमची फसवणूक झाली त्याबाबत एक पत्र त्यांच्याकडे दिलं आणि आमचं जे तक्रारीचं निराकरण करून सदर चौकशी करून यामध्ये जे काही दोषी असतील, ज्यांनी कोणी अनियमितता केली असेल, ज्यांनी कोणी अपहार केला असेल, त्यांच्यावर कडक अशी कारवाई करून दोषी जे असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्याची आम्ही त्या पत्रांच्या अनुषंगाने मागणी केली होती. सर आपण तहसीलला देखील आलेलो आहात, तर या संदर्भात काय सांगता? आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या अंबड तहसीलचं जे काही छत्रपती शिवाजी महाराज अभियान जे राबवत आहे त्याबाबत मी आपले सन्माननीय तहसीलदार साहेब यांना त्या विषयावर तोंडी एक त्या संदर्भात एक कल्पना देऊन आपण काहीतरी त्यात पाठपुरावा करावा अशी त्यांच्याकडे मी मागणी केलेली आहे. सर आता भरपूर दिवस झाले, तर तुमची पुढची भूमिका काय राहणार? आता यामध्ये जर त्या समितीने आम्हाला एक तोंडी रिक्वेस्ट केली आहे की येत्या 2-3 दिवसात ते आमच्या गावात येऊन सदर जे अनियमित झालं त्याबाबत चौकशी करून दोषींवर कार्यवाही करतील. जर या 2-3 दिवसात या 8 दिवसात जर तशी समिती आली नाही किंवा तशी कुठली कारवाई जर केली नाही तर आम्ही त्याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करून किंवा न्यायालयीनची काही लढायची असेल ती लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. सर आपलं नाव? माझं नाव ॲडव्होकेट गणेश चंद्रकांत शिंदे, राहणार शहागड, तालुका अंबड, जिल्हा जालना.